बरोबर 4 एप्रिलला, म्हणजे किती महिने झाले तर एप्रिल मे जून आणि आता जुलै सुरू झाला. बरोबर 4 एप्रिलला आपण डेट चेक करू. महत्वाचं आहे 4 एप्रिल. मार्च देन एप्रिल, यस. 4 एप्रिल बघा. ज्यांना मी बघा, आजचा जो लाईव्ह सेशन असेल ना, ज्यांना मार्केट बद्दल क्युरिओसिटी आहे, ज्यांना शिकायचंय ऍक्च्युअल मार्केट किंवा काय चाललंय, मॅक्रो इकॉनॉमिक म्हणून आपण ह्याला, ठीक आहे, त्याच्यासाठी महत्वाचं आहे. सीईपी साठी टेक्निकल महत्वाचं आहे, ऑप्शन ट्रेडिंग साठी, आणि ह्या गोष्टी मार्केटचा ट्रेंड, मार्केटमध्ये काय चाललंय ह्याच्यासाठी महत्वाचं आहे, ठीक आहे. 4 एप्रिलला एक न्यूज आली होती. कोण सांगेल बरं काय न्यूज आली होती? 4 एप्रिल काय न्यूज होती? टॅरिफ चिन्ह होतं. हा, टॅरिफ. टॅरिफ म्हणजे काय? कोणाकोणाला टॅरिफ. माहिती टॅरिफ शब्द? परत बऱ्याच जणांनी बर. पहिल्यांदा ऐकला असेल शब्द. टॅरिफ असतो. टॅरिफ वॉर बरोबर. हे ऐकलं असेल, सोशल मीडियामध्ये मार्केट जोरात पडलं. आता ह्याच न्यूज हम्म. परत सुरू होतील. परत सुरू होतील म्हणजे कधी किंवा काय होईल आपण पुढे डिस्कस करू. टॅरिफ. टॅरिफ म्हणजे काय असतं की समजा मी एखादी वस्तू, येस, समजा मी एखादी वस्तू अमेरिकेमध्ये विकतोय. अमेरिका काय कुठल्याही कंट्रीमध्ये मी सेल करतोय, ठीक आहे. मी समजा 100 रुपयाला सेल करतोय. तर ती वस्तू सेल करायला युएस काय करेल, त्याच्यावरती आयात कर लावेल. टॅरिफ म्हणजे आपल्या भाषेत आयात कर, इनपुट ड्युटी म्हणू शकतो, टॅक्स म्हणू शकतो, ठीक आहे. आता तो किती, समजा मी 100 रुपयाला विकतोय तर युएस म्हणते त्याच्यावर 10 रुपये आमचा टॅक्स. म्हणजे मला ती वस्तू 110ला विकायची आहे, ठीक आहे. याला आपण टॅरिफ बोलतो. आता 4 एप्रिलला जो टॅक्स लावला, टॅरिफ जो लावला, तो सुरुवातीला 20%, 10%, 20%, मग अगदी 200% पर्यंत वाढवत गेले, ठीक आहे. नंतर मग परत शेवटी एक रिलीफ दिलं आणि 90 डेजचा एक पिरियड दिला होता. म्हणजे ट्रम्प काय बोलले की 90 दिवस आता ही टॅरिफ होल्ड असेल, पण 90 दिवस कंप्लीट झालं की आम्ही ह्याच्यावर एक अमेंडमेंट आणतोय, ऍक्ट आणतोय. ऍक्टच आणतायत ते, ठीक आहे. कसला तर जो काही टॅरिफ असेल तो ऑन पेपर आणि फायनल असेल, ठीक आहे. हम्म. मग आता 90 दिवस संपतात कधी, तर 9 जुलैला, ठीक आहे. 90 दिवस कधी संपतात? 9 जुलैला. आज किती तारीख आहे? 4 जुलै. उद्या आहे शनिवार, परवा रविवार, बुधवारी. सोमवारी 7 तारीख, बुधवार. ठीक आहे. हा, बुधवारी संपताय, बरोबर. आता त्याच्या आधी अजून एक न्यूज चालू आहे, तुम्ही वाचली पण असेल. भारत आणि अमेरिका यांच्यात एक ट्रेड डील साईन करायचं चालू आहे. काय हम्म. असेल बरं ट्रेड डील? होईल का नाही ही पुढचा भाग आहे, पण काय असेल? जर झाली, होणं खूप आवश्यक आहे. जर झाली तर मार्केट डायरेक्ट मार्केट वन वरती. टाइम हायला असेल. बघा, हा, येस. तर मग आपण डेटा पण बघू. काय असेल ट्रेड डील, काय चालू आहे? रोज थोडस मार्केट वॉच केलं ना, तर ह्या गोष्टी लगेच समजून येतील तुम्हाला. थोडस मार्केट मार्केट वॉच म्हणजे चार्ट नाही बघायचा, न्यूज ऐकायच्या सकाळी. न्यूज. अं, ठीक आहे. आता एमबीसी टॉपिकच्या आवाज. बाहेर जाण्याविषयी आपण मुद्द्यावर येऊ. ट्रेड डील काय होणार आहे? युएस काय म्हणतं की भारत जो आहे, बघा, युएस असे कंट्री की 70% आयातच करतो वस्तू. तिकडे ऊन वारा पाऊस, आपल्याकडे सगळे ऋतू असतात, आपल्याकडे सगळं पिकतं. तिकडं 6 महिने तर बर्फच असतो, ठीक आहे. मग ते बर्फच डिपेंड असतो. कशावर आहेत? आयात जेवढं जास्त करतात त्याच्यावर डिपेंड आहे. मग सगळ्यात जास्त भारताकडून ते आयात करतात, ठीक आहे. मग आता भारतासोबत त्यांना रिलेशन खराब नाही करायचं टॅक्स वाढवून, ठीक आहे, टॅरिफ वाढवून. मग ते काय म्हणतात की आपण एक डील साईन करू. डील कसली करू? तर आतापर्यंत वार्षिक त्यांचा जे काय ट्रेड होतो भारत आणि अमेरिकामध्ये, तो 100 ते 150 बिलियन डॉलर पर्यंत होतो, ठीक आहे. त्यांना तो वाढवायचा आहे 500 बिलियन डॉलर पर्यंत. मग ह्याच्यात आणलंय काय? तर बाकीच्या कंट्रीज बरोबर वर्षातून 2 वर्षातून एखादी ट्रेड डील साईन होतेच, पण भारतासोबत अजूनही होत नाहीये. काय कारण असेल बरं, काय वाटतं? भारतासोबत त्याची डीलच होत नाहीये, ट्रेड डील. हम्म, कोण सांगेल? बॅकग्राऊंड आवाज येतोय, म्यूट करा. हे रेकॉर्डिंग पण तुम्हाला युट्यूबला भेटून जाईल, परत परत ऐका हवं तर, कारण 2 दिवस उद्या परवा मार्केटसाठी आहेत तुमच्यासाठी, मार्केटचा अंदाज लावायला, ठीक आहे. आता काय ट्रेड डील होते तर बघा, अमेरिका काय म्हणतं की
भारताकडून भारताला आम्ही सगळ्यात कमी टॅरिफ लावू. ठीक आहे, पण भारतानं फक्त एक गोष्ट करावी की दूध, बघा, दूध आणि म्हणजे मिल्क प्रोडक्ट आणि ऍग्री प्रोडक्ट ह्याच्यावरती सगळ्यात कमी प्राइजेस लावावा किंवा टॅक्स जो काय तो कमी लावावा. ठीक आहे, पण भारत त्याच्यावर तयार नाही. का? कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात सगळ्यात जास्त उत्पन्न ऍग्री प्रोडक्ट्स आणि म्हणजे सगळ्यात जास्त एक्सपोर्ट भारत करतो तो. आज कशाला आले? हॅलो, म्यूट करा सगळ्यांनी, जास्त काय मीच करते पण. हा, भारत सगळ्यात जास्त एक्सपोर्ट काय करतो? इम्पोर्ट एक्सपोर्टचा फरक माहिती आहे ना? इम्पोर्ट म्हणजे मागवणं, एक्सपोर्ट म्हणजे पाठवणं बाहेरच्या देशात. ठीक आहे, भारत सगळ्यात जास्त काय पाठवतो तर ऍग्री प्रोडक्ट्स आणि मिल्क प्रोडक्ट्स. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे, आपल्याकडे सगळ्यात जास्त तेच हे होतं. आणि भारताचा सगळ्यात जास्त इन्कम जो येतो वस्तूच्या, आता आता आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? कमेंट मध्ये सांगा सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय, सारिका मॅम? ओके. भारत सगळ्यात जास्त एक्सपोर्ट काय करतो येस सर. तर ऍग्री प्रोडक्ट्स आणि मिल्क प्रोडक्ट्स. अमेरिका म्हणतंय की फक्त ह्या दोन प्रोडक्ट्स वरती तुम्ही व्यवस्थित डील करा. एकदम सिंपल भाषेत सांगतो, भारत त्याच्यावर तयार होत नाहीये. का? तर भारताचा मेजर इन्कम जो आहे, बाहेरून येणारा रेव्हेन्यू, तो त्याच्यावरती आहे. आणि अमेरिका फक्त त्याच्यावर अडून बसलंय. सो ह्याच्यामध्ये आता पुढच्या 2 ते 3 दिवसात फायनल डिसिजन काहीतरी येईल. काय येईल? एकतर ट्रेड डील साईन होईल किंवा ट्रेड डील साईन होणार नाही. आता ह्या दोन गोष्टी असतील बघा. जर ट्रेड डील साईन नाही झाला, म्हणजे ट्रेड डील कॅन्सल नाही होणार लगेच, पण 9 तारखेच्या आत नाही झाला, तर 9 तारखेच्या आत युएसला काय करायचंय की सगळ्या कंट्रीजवर सोबत एक टॅरिफ शीट डिक्लेअर करायची. मागच्या वेळेस बघा त्यांनी अगदी अक्रिलिक प्रिंट मध्ये आणलं होतं कोणत्या कोणत्या कंट्रीला किती टॅरिफ लावायचं. तसं त्यांना सगळ्या कंट्री सोबत भारताला पण सोबतच लावावं लागेल, पण त्यांची प्रायोरिटी आहे की त्याच्या आधी एक ट्रेड डील करायची भारतासोबत. भारत जर अग्री झाला, आणि महत्वाचं म्हणजे ना, ह्या ट्रेड डील मध्ये जो मेन बार्गेनिंग पर्सन आहे तो एक अगरवाल म्हणून आहे. ठीक आहे, आता जस्ट अपॉइंटमेंट केलंय. तर त्यानं आतापर्यंत कुठलीच ट्रेड डील कॅन्सल होऊ दिली नाहीये. त्याचा बार्गेनिंग पॉवर चांगलं आहे. सो असं म्हणतात एक्सपर्ट लोक, असं म्हणतात की हे ट्रेड डील होऊ शकतं. आता मार्केटसाठी ना, मार्केट तुम्ही जर युएस मार्केट पाहिलं तर परत लाईफ टाईम हायच्या दिशेने चाललंय, इनफॅक्ट पोहोचलं. ठीक आहे, मग भारत का मागे? भारतात तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये, जीडीपी चांगली चालली आहे, टॅक्स कलेक्शन चांगलं वाढतंय, सगळं चांगलं आहे. मग इंडियाचं मार्केट, निफ्टी फॉर एक्झाम्पल, का लाईफ टाईम हाय जात नाहीये? तर ह्या काही न्यूज आहेत ना, ह्या मार्केटला थांबवत आहेत. आज मार्केट तुमचा प्रीमियम खायची काम करेल, आणि मार्केटला माहिती आहे की तुम्ही कॉल घ्या, पुढे घ्या, आज प्रीमियम जास्त टिके होतील. का? तर मार्केटला हे माहिती आहे की 2 दिवसात काही पण न्यूज येऊ शकते, आयदर चांगली आयदर खराब. ठीक आहे, आता दोन गोष्टी. जर पुढच्या 2 दिवसात ट्रेड डील नाही झाले आणि 9 तारीख आली, ठीक आहे, मार्केट मंगळवारपर्यंत वाट बघेल. मंगळवारपर्यंत जर काही न्यूज नाही आली तर मंगळवारी मार्केट हलकं होईल. हलकं होईल म्हणजे थोडंफार करेक्शन येईल. तोपर्यंत आपण टेक्निकल चेक करू एकदा. टेक्निकल वाईज काय वाटतंय मार्केट? जस्ट सेकंड. निफ्टी आत्ता चालू आहे, किती आहे? 25,350. ठीक आहे, एकच सेकंड ना. निफ्टी 25,350 चालू आहे. हे बघा, टेक्निकल काही गोष्टी आपण डिस्कस करू. थोडं हिस्ट्रीमध्ये जाऊ. सप्टेंबर मध्ये मार्केट लाईफ टाईम हायला होतं, बरोबर, इथं 26,200च्या आसपास. तिथून मार्च पर्यंत मार्केट नॉनस्टॉप पडलं, इथून डाऊन आलं. आता मार्केट जेवढे दिवस पडलं, म्हणजे 4 ते 5 महिने पडत होतं मार्केट, आणि एप्रिल मे जून अगदी 3 महिन्यात मार्केट परत ऍटलिस्ट 80% रिकवर झालेलं आहे. ठीक आहे, आता थोडंसं हलकं होतं. पण टेक्निकल वाईज काही गोष्टी आपण बघू. हा जो एक रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स आणि तो ब्रेक केलेला आहे. ठीक आहे, आता हा झोन मी का मार्क केलाय? कारण इथून मार्केटचं डायरेक्शन हे जे आहे, इथून हार्डली लाईफ टाईम हाय जायला एक 900 - 950 पॉईंट बाकी आहे अजून. ठीक आहे, येस हा, येस. 950 पॉईंट बाकी. आता इथं अजून काय गोष्टी आहेत, मार्केट ह्याच्या खाली नाही जाणार जोपर्यंत काहीतरी खराब न्यूज येत नाही तोपर्यंत. ठीक आहे,
आपण फिबोनाची चेक करू. फिबोनाची काय सांगते? फिबोनाची आठवत असेल सगळ्यांना. हा, फिबोनाचीचा सपोर्ट पण त्या झोन मध्ये, सो मॅक्स मार्केट इथपर्यंत येईल. किती? 25,300चा झोन. आणि प्राइस ऍक्शनचा झोन बघितला तर वस्टला एक स्पाइक खाली 25,200च्या झोन मध्ये. ठीक आहे, इथपर्यंत मार्केट हलकं होते. म्हणजे ज्यांना पुढच्या रिस्क दिसत आहेत, ते लोक पोझिशन, इन्व्हेस्टर ते पोझिशन हलकं करतात आणि इथपर्यंत मार्केट करेक्शन देऊ शकतं. आता इथं ह्या झोन मध्ये आलं की दोन गोष्टी तुम्हाला काय काय वॉच करायचं. जर ट्रेड डील फायनल झाली तर मार्केट इथून, जसं इथं बघा प्राइस ऍक्शन म्हणजे हिस्ट्री रिपीट होते. ठीक आहे, आता हा झोन डिलीट करू. इथे का आपण फिबोनाचीचा झोन मार्क करू. अल्टर एच होरिझॉन्टल लाईन. हा झोन आहे फिबोनाचीचा, फिब सपोर्ट आहे. ठीक आहे, आता इथून मार्केट जेवढ्या फास्ट खाली आलं, किती पॉइंट? ऑलमोस्ट 1,000 पॉईंटचा काहीतरी झोन आहे. हा, आपण 1,000 पॉईंट पकडू मध्यभाग. जेवढ्या फास्ट खाल्लं, किती दिवसामध्ये? 1, 2, 3, 4, 4 दिवसात 1,000 पॉईंट खाली आला. सो 4 दिवसात 1,000 पॉईंट जायला वेळ लागणार नाही, जर ट्रेड डील साईन झाली तर. कारण तेवढाच एक हडल आहे मार्केटसाठी, अडचण आहे मार्केटसाठी, की जी काय करतं, जे काय करू शकतं मार्केट, मार्केटला थांबवू शकतं किंवा मार्केटला बूस्ट देऊ शकतं. हिस्ट्री सांगतो थोडीशी. कुठल्याही वॉरची न्यूज आली, मार्केट रिॲक्ट करतं. सगळ्यात पहिल्यांदा न्यूज आली की मार्केट जास्त रिॲक्ट करतो. दुसऱ्यांदा न्यूज आली की मार्केट थोडं कमी रिॲक्ट करतं. आणि तिसऱ्यांदा काही न्यूज आली तर मार्केट त्याच्या उलट जातं. मार्केट जोरात बुस्ट होतं. बघा, रशिया युक्रेन, इस्रायल हमास, आता मध्ये चालू होतं ते वॉर. ठीक आहे, इस्रायल इराण, ह्या गोष्टी ज्यावेळेस चालू होतात ना, मार्केट करेक्ट करतं करतं आणि त्याच्यात डबल बाउन्स बॅक करतं. म्हणजे मार्केटमध्ये काही समजा खराब न्यूज आली तर मार्केट काय करेल, 400-500 पॉईंट खाली येईल. आणि न्यूज संपल्या म्हणजे क्लिअरिटी झाली, मग त्यांचं सीज फायर होऊ द्या, त्यांनी शांतता करू द्या, तर मार्केट 500 पॉईंट पडलं असेल तर 1,000 पॉईंट वर जातं. सो आता मार्केट करेक्ट होत आहे हाय पासून फक्त 350 पॉईंट. टोटल 500 पॉईंट पण येऊ शकतं खाली आलं तर. ठीक आहे, पण वर जातं ऑलमोस्ट डबल, 1,000 पॉईंट. सो मार्केटचा नेक्स्ट टप्पा, जर तरच्या गोष्टी, जर ट्रेड डील साईन झाली तर मार्केट ऑल टाइम हायला दिसेल तुम्हाला. आता नाही झाली तर काय? समजा ट्रेड डील कॅन्सल झाली आणि भारतावर काय केला, टॅरिफ वाढवला, तर तो किती होऊ शकतो? तर मापातच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, परत हिस्ट्री रिपीट. सगळ्यात पहिल्यांदा 4 एप्रिलला न्यूज आली, मार्केटनं मोठं करेक्शन दिलं. आपण चार्ट मध्ये बघू. मार्केटनं करेक्शन, 4 एप्रिल पासून, या कॅन्डल पासून मार्केटनं एक 1,200 पॉईंट 2 दिवसात, सॉरी एका दिवसात करेक्शन दिलं. हे पहिल्यांदा पडला, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 1,200 पॉईंट खाली. ठीक आहे, नंतर टॅरिफ थोडं मागे घेतला, मार्केट तेवढंच रिकव्हर झालं. ठीक आहे, नंतर परत टॅरिफ वाढवला. बघा, 1,200 पॉईंट पडला, नंतर परत टॅरिफ वाढवला, परत टॅरिफ न्यूज आल्या, मार्केट इथून करेक्ट झालं 600 पॉईंट, निम्म करेक्ट झालं. आता टॅरिफ वाढवला तरी मार्केट थोडंफार करेक्ट होईल. कितीपर्यंत? टेक्निकल वाईज आपण फिफ्थचा दुसरा सपोर्ट मार्क करून ठेवू. आणि तो करेक्शन एक बेस्ट चान्स असेल इन्व्हेस्टमेंटला. हेजिंग पोझिशन घ्यायची असेल तर, किंवा बाय ऑन डिप्स स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर, मग तुम्ही कशात घ्यायचं हे तुमच्या रिस्क मॅनेजमेंट वरून ठरवायचं. ठीक आहे, हे बघा, आता फिफ्थचा सपोर्ट काय सांगतो बाबा, मॅक्झिमम इथून इथपर्यंत 500 हार्डली. ठीक आहे, 500 पॉईंट हार्डली मार्केट खाली येऊ शकतं वर्स्ट कंडिशनला. कधी? जर परत ट्रेड डील तर कॅन्सल झाली आणि टॅरिफ भारतावरती जरा जास्तच लावला. आता 1,200 पॉईंट सुरुवातीला पडला, परत 500 पॉईंट पडला. सर जरुरी नाही की परत 500 पॉईंट पडेल, मधून कधीही रिकव्हर होऊ शकतं. दोन टप्पे तुम्हाला पाडायचे त्याच्यामध्ये, इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा जर आता कुठलीही पोझिशन नसेल तर शक्यतो कॉस्ट टू कॉस्ट असेल किंवा जे काय असेल काढून टाका. चांगला डिप, हा खूप महत्वाचा डिप भेटेल तुम्हाला, चांगला डिप भेटेल. इथून करेक्शन मॅक्झिमम फिबोनाची म्हटलं तर इथपर्यंत. ठीक आहे, हा झोन आहे 24,500च्या समथिंग. आणि प्राइस ऍक्शन बघितलं तर कन्सोलिडेशन म्हणजे साइडवेज जिथून झालं तिथपर्यंत मॅक्स तो स्पाइक येऊ शकतो 24,800. जर मला 1 लाख इन्व्हेस्ट करायचं असतील किंवा मला जर 2 लॉट मध्ये हेजिंग करायचं असेल, तर मी काय करेल, इन्व्हेस्टमेंट 1 लाख करायचं असेल तर मी 50,000 24,800 ला करेल, 50,000 24,500 ला करेल. जर मला पोझिशन बनवायची, माझी कॅपॅसिटी 2 लॉटची, तर मी 24,500 ला एक पोझिशन बनवेल आणि 24,800 ला दुसरी पोझिशन बनवेल, 24,800 ला आणि 24,500 ला असे दोन बनवेल.
जर मला एकच लॉट घ्यायचा आहे तर मग 24,800 आल्यावर मार्केट स्टेबल व्हायची वाट बघेल, न्यूज संपतायत का बघेल, ओआय डेटा बघेल, आणि मग पोझिशन बनवेल. नाही तर सेफर साईड 24,500चा झोन. ठीक आहे. पण हम्म. मला असं वाटतं ट्रेड डील व्हायला पाहिजे. ट्रेड डील झालं तर हम्म. मार्केटमध्ये दुसरं कसलंच हडल नाहीये, मार्केट लाईफ टाईम हायला जाऊ शकतं. भरपूर क्लायंटचे पोर्टफोलिओ आता जर मी बघतोय पोर्टफोलिओ सकाळपासून, तर भरपूर क्लायंटचे पोर्टफोलिओज हे तिथंच आहेत. बरोबर. कोणाकोणाला असा अनुभव आलाय की पोर्टफोलिओच वाढत नाहीये, मग स्टॉक्स वाढत नाहीत, फक्त निफ्टीच पळतीये. झालं हम्म. ना. येस येस. नुसती निफ्टी पळतीये, वरती जातीये. बँक निफ्टी पण वाढतीये, निफ्टी वाढतीये, फक्त स्टॉक स्पेसिफिक वाढत नाही. का तर जे हे लागणार आहे, काय बोलतो, टॅरिफ लागणार आहे, सेक्टर वाईज असेल किंवा कंट्री वाईज असेल, तर मग सेक्टर वाढणार नाही तोपर्यंत. वाढणार काय, तर फक्त इंडेक्स वाढले आतापर्यंत. आणि इंडेक्स का वाढली, आता थोडंसं आपण स्टॉक स्पेसिफिक पण अनालिसिस करू याच्यामध्ये. मी डायरेक्ट चार्ट मध्ये जातो दुसऱ्या. मला सांगा बँक निफ्टी मध्ये सगळ्यात वेटेज कोणाचं आहे, कोण सांगा. HDFC. एचडीएफसी बँक. ओके. त्याचं आता निफ्टीमध्ये पण वेटेज रिलायन्स पेक्षा जास्त झाले का, तर स्टॉक्स हा 2,000 पोहोचलाय. ठीक आहे. आता ना थोडंसं ना काही प्राइस ऍक्शन आपण बघू. जो पिवटचा झोन आहे मागच्या महिन्यातला, तो R2 आलेला आहे. R2 हा ओव्हरबॉट झोन सांगतो. ठीक आहे. जेव्हा मार्केट पिवट नुसार R2 ला येतं आणि RSI 70च्या वर जातं, तेव्हा आपण टेक्निकली डेटा वाईज ओव्हरबॉट समजतो. ठीक आहे. मग एचडीएफसी बँक ओव्हरबॉट झाला, खाली आला परत पिवट सपोर्ट पर्यंत. तर आता अशी कंडिशन आली की मार्केट साइडवेज होऊन जातं किंवा करेक्शन देतं हलकसं. मग आता एचडीएफसी बँकचं वेटेज बँक निफ्टीमध्ये जास्त आहे. सो बँक निफ्टी काय झाली, वन डे नुसार आपण चेक करू. सेम झोन R2 पिवटचा. ठीक आहे. आता खाली आला पिवट पर्यंत, इथं साइडवेज होईल. निफ्टीमध्ये बाकीच्या स्टॉक्सचं पण वेटेज जास्त आहे. टीसीएसचं वेटेज जास्त आहे. टीसीएस काय वाढला नाही अजिबात, 3,400 चांगला सपोर्ट घेतोय, तिथंच थांबतोय. तर निफ्टी तेवढी ओव्हरबॉट नाही झाली. सो जर न्यूज आली कुठली, दोन न्यूज येतील. परत कंक्लुजन सांगतो थोडक्यात. जर न्यूज ट्रेड डील साईन झालं आली, आणि मोस्टली चान्सेस विकेंडला राहतात ह्याचे. ठीक आहे. मग विकेंडला जर न्यूज आली तर सोमवारपासून मार्केट परत डायरेक्ट लाईफ टाईम हाय. मध्ये आधी प्रॉफिट बुक करायचा विचार नाही करायचा, कारण त्याच्यानंतर डायरेक्ट Q1 चे रिझल्ट सुरू होतात. त्याच्यावर पण आपण जाऊ पुढं, त्याच्यानुसार पण मार्केट काय करेल, ऑल टाइम हायला जाऊन थांबेल का करेक्शन देईल, आपण पुढे डिस्कस करू. समजतंय. जर ट्रेडिंग साईन झाली तर मार्केट अगेन ऑल टाइम हाय. हे इथं थांबणार नाहीये मार्केट, डेटा वाईज सांगतो. ठीक आहे. का, बाकी कसले खराब न्यूज नाहीयेत, आणि डबल स्पाइक येतो मार्केटमध्ये. आणि जर ट्रेड डील कॅन्सल झाली तर 24,500 24,800 दोन टप्पे पाडायचे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग बँक निफ्टीपेक्षा जास्त रॅली निफ्टीमध्ये येईल का, तर सेक्टर वाईज जेव्हा मुवमेंट सुरू होईल तेव्हा निफ्टीमध्ये जास्त स्पाइक येतात किंवा मुवमेंट येते. ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये फक्त बँक आहेत, 12 बँका. त्यातलं एचडीएफसी आयसीआयसीआय ऑलरेडी वाढलेलं आहे. बाकी कोणता आहे, एसबीआय. एसबीआयचा चार्ट तुम्ही त्या ग्रुपमध्ये SBI. बघला असेल. एसबीआयचा येस ब्रेकआउट बघा. याच्यावरती आहे टेक्निकली. ठीक आहे. आता ह्या आठशे गोष्टी आपण पंचवीस पुढे तुम्ही अपडेट वाचालच. इथपर्यंत समजलं. हम्म. याच्यामध्ये काही डाऊट क्वेश्चन असेल तर विचारा. निफ्टीमध्ये किती चालू आहे निफ्टी आता, 24,300. तर जर समजा हम्म. ट्रेड डील फायनल झाली म्हणजे कॅन्सल नाही झाली, हा. आणि त्याच्यानंतर टॅरिफची न्यूज निगेटिव्ह आली तर तेव्हा काय इम्पॅक्ट? ट्रेड डील होणार आहे म्हणजेच टॅरिफ अनाऊन्स होणार आहे. ट्रेड डील होणार म्हणजे काय की, चला एकदम सिंपल भाषेत सांगतो. टॅरिफ. ट्रेड डील म्हणजे समजा मी अमेरिका आहे, तुम्ही इंडिया आहे. ठीक आहे. अमेरिकाचा जो कोणी ऑथोराइज पर्सन असेल त्यावेळेस डिस्कस करणारा किंवा फायनल करणारा. समजा त्यांनी सांगितलं की मिल्क आणि मिल्क आणि ॲग्री प्रोडक्ट्सवर आम्ही तुमच्यासोबत जे काही ट्रेड डील करतोय ह्याच्यामध्ये आम्ही तुमच्यावर फक्त 10% टॅरिफ लावू. ठीक आहे. मग आता हा इंडिया सोबत आधीच अनाऊन्स होऊ शकतो. 9 तारखेला जी काही त्यांची शीट येणार आहे त्याच्यानुसार तो एक दिवस आधीच अनाऊन्स होऊ शकतो. नंतर मग 9 तारखेला चेंज नाही होणार त्याच्यामध्ये काय. समजतंय. ट्रेड डील होतानाच टॅरिफ डिक्लेअर होईल. 9 तारखेला मग इंडियाचा पण त्यात असेल, जो काय ट्रेड डील मध्ये फायनल झाला तो असेल.
टॅरिफ शीट मध्ये 9 तारखेच्या, आणि बाकीच्या कंट्रीजचा पण असेल. समजतं? हा सर. अजून? हम्म. सो कंक्लुजन असं आहे की न्यूज चांगली पण येऊ शकते, खराब पण येऊ शकते. शेवटी लक्षात काय घ्यायचंय की न्यूज जरी खराब आली, आता खराब कशाला म्हणता येईल, ट्रेड डील कॅन्सल झाली किंवा होईल नाही होईल मध्ये 9 तारीख येऊन गेली, झालीच नाही, ठीक आहे, मग मार्केट काय करेल, हलकसं करेक्शन देईल, हलकसं. अजिबात तुम्ही क्रॅश व्हायचे पहिल्यासारखं मार्केट पडाय अजिबात नाही. मार्केटला माहिती आहे टॅरिफ शीट म्हणजे काय. चला ठीक आहे, होणार काय की मला 100ला वस्तू विकायची, आता मला ते 150ला विकावी लागेल. ठीक आहे, समजा 50% टॅरिफ सांगितला. आता मला सांगा, एखादा क्वार्टर रिझल्ट माझा खराब लागेल, मी म्हणजे समजा रिलायन्स किंवा कुठलाही स्टॉक घ्या, एखादा क्वार्टर, 3 महिन्याचा क्वार्टर, एखादा क्वार्टर खराब रिझल्ट लागेल, अनुमान अपेक्षेनुसार रियालिटी. पुढच्या क्वार्टरला मला चेंजेस करावे लागतील आणि मग मागच्या क्वार्टरनुसार आत्ताचा क्वार्टर फक्त वाढवायचा आहे. सो ह्याचा इम्पॅक्ट किती होईल, खूप शॉर्ट टर्म इम्पॅक्ट होईल. 400 500 पॉईंट, 800 पॉईंट, जो काही टेक्निकल वाईज असेल. न्यूज संपल्या की मार्केट तेवढंच बाउन्स बॅक करेल, ठीक आहे, कारण टॅरिफची गोष्ट ऑलरेडी मार्केटनं डिस्काउंट केलेली आहे. फक्त सेक्टर वाईज थोडंफार करेक्शन आलं, ते पण जास्त कधी येईल, अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी टॅक्स लावला तरच, ठीक आहे. नाहीतर 70% चान्सेस मार्केट आहे, मार्केट बुलिश जाण्याचे. 30% चान्स आहे मार्केट परत थोडंसं करेक्ट बेच. व्हायचं. आणि तेच थोडंसं करेक्शन तुमच्यासाठी एक बेस्ट बाईंग अपॉर्च्युनिटी राहू शकते, ठीक आहे. हे झालं मार्केट बद्दल. अजून? तुम्हाला ना आज कुठल्याही पोझिशन कॅरी नाही करायचं, ठीक आहे, कुठल्याच कॅरी नाही करू. न्यूज संधीचा फायदा घ्यायचा असेल तर डीपची वाट बघा, मंगळवार. आणि संधीचा फायदाच घ्यायचा असेल तर थोडं हायला बाय झालं तरी चालेल, पण सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ द्या, ठीक आहे. त्या गोष्टी तुम्हाला काय ऐका ना सर. करतील. हम्म. हॅलो. इन्फोसिसचा कॉल बाय केलेला आहे. परवा बर. कॅरी. चालेल. आता प्रॉफिट चालू आहे. हम्म. इन्फोसिस, ठीक आहे, आपण आता सेक्टर वाईज डिस्कस करू किंवा स्टॉक स्पेसिफिक डिस्कस करू. ग्रुपमध्ये 2 3 कॉल होते. कॉल म्हणजे काही अनालिसिस होतं ग्रुपमध्ये. कुठला होता मी आता, ठीक आहे, इन्फोसिस तुम्ही विषय काढलाय तर आपण डिस्कस करू. सगळ्यात आधी बीडीएल होता, ठीक आहे. बघा, तुम्ही टेक्निकल किती त्याचा बघता ते तुम्हाला थोडं रिकॉल करायचंय. काही गोष्टी अशा असतात, मी तुम्हाला 2 3 स्टॉकचा अनालिसिस मी कसं करतो किंवा मी पोझिशन कशी घेईल आणि ते पण डिस्कस करू. बीडीएल, आपण सुरुवात बीडीएल पासून करू, भारत डायनामिक्स. मी ह्याच्यात ना सुरुवातीला अनालिसिस करताना 2 3 गोष्टी बघेल. बघा, ह्या स्टेप्स तुम्ही पण फॉलो करा, खूप फरक पडेल. जसं का पहिली प्रायोरिटी, मला बीडीएल जरी टेक्निकली ब्रेकआउट वाटत असेल तरी मी त्याचा आधी फंडामेंटल बघेल. फंडामेंटल म्हणजे प्रॉफिट लॉस वाचत बसायचं नाहीये. फंडामेंटल्स महत्वाचं काय आहे, तर मी हा स्टॉक बाय करतोय आणि त्याची 4 दिवसावर त्याचा त्या 4 दिवसावर रिझल्ट आलाय, मी बाय नाही करणार टेक्निकली किती मला 100% वाटत असू तरी. जर त्याची एजीएम जवळ आली, मी बाय नाही करणार. जर सेक्टर वाईज काहीतरी खराब चालू आहे, फॉर एक्झाम्पल केमिकल सेक्टर, पेंट स्टॉक्स, कलर स्टॉक्स म्हणा, किंवा काही स्टॉक्स असे की मार्केट सेक्टर वाईज निगेटिव्ह चालू आहेत, ठीक आहे. आता हे जास्त वर्स्ट होईल, वास्ट मध्ये डीप मध्ये जायला पण आपण ह्याच्यावर फोकस करू. फंडामेंटल बघेल, फंडामेंटल मध्ये कसली निगेटिव्ह न्यूज नाही पाहिजे, पहिली गोष्ट सेक्टर वाईज, दुसरी गोष्ट क्वार्टर रिझल्ट नाही पाहिजे जवळ. आता ह्याचा रिझल्ट इकडे दिसतोय तुम्हाला, लांब आहे, ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट पुढच्या महिन्यात असेल. इथं ऑगस्ट सुरू होते म्हणजे पुढच्या महिन्यात आहे. सर रिझल्ट मी कधी बघेल, जेव्हा तो 2 4 दिवसावर 5 दिवसावर आला असेल तर, कारण तिथं टेक्निकल वाईज मुवमेंट नाही होणार आहे, मुवमेंट होणार आहे न्यूज वाईज, अपेक्षेनुसार, ठीक आहे, रिझल्ट. आता समजा फंडामेंटली काय प्रॉब्लेम नाही घ्यायला, मग मी दुसरं टेक्निकल बघेल, टेक्निकल अनालिसिस करेल मी त्याचं. टेक्निकली हा रेजिस्टन्स तुम्हाला दिसतोय, ब्रेकआउटच्या आधीचा स्क्रीनशॉट होता. आता इथं तो झाला ब्रेकआउट, ठीक आहे. आता जो तो टेक्निकली ब्रेकआउट झालाय तो चाललाय कुठं,
तर मेन टार्गेट तर वरती आहे. मी तुमच्यापैकीच भरपूर क्लायंटच्या ज्या चुका होतात ना ते एकदा सांगतो. जसे का दोन प्रकारचे क्लायंट मी नेहमी बघतोय तुमच्यामध्येच. क्लायंट काय करतात, जिथं एंट्री करायची तिथं करत नाहीत, ठीक आहे. ब्रेकआउट जो ग्रीन झोन आहे लॉंग पोझिशनचा, तुमची एंट्री इथंच व्हायला पाहिजे. एंट्री इथं न करता भरपूर क्लायंट्सना एंट्री इकडे केली आहे उशिरा. का तर स्क्रीन मध्ये दिसतंय काय, मी दिलेल्या चार्ट मध्ये दिसतंय काय की टार्गेट हे पोझिशनल टार्गेट आहे. तुम्ही इथं बाय करताय, थोडं खाली आलं की पॅनिक होत आहे. आता तुम्हाला दुसरं कन्फर्मेशन टेक्निकल मध्ये ऑप्शन चेन बघायचं असतं. ऑप्शन चेन वर जाऊ आपण. जास्त डीप मध्ये घेऊन नाही जाणार तुम्हाला, फक्त काही गोष्टी महत्वाच्या बघायच्या बाय करताना. आता ओआय डेटा सांगतो की 2000 ला हायेस्ट कॉल शॉट केले ते एफ न, किंवा डीएस नाही म्हणता येणार, एच आय न. म्हणजे जे शॉर्ट सेलिंग करतात त्यांना कॉल शॉर्ट केले 2000चे. मग मार्केट 2000 ला प्रॉफिट बुकिंगच देईल. कॉल शॉर्ट केले तिथं, ठीक आहे. ऑप्शन चेन जर परत बघायचं असेल तर एकदा परत क्लास अटेंड करा हवं तर. ऑप्शन चेन महत्वाचे प्रॉफिट बुक करताना. आता मग मार्केट इथं कुठपर्यंत गेलं, 2000चा झोन आहे हा. 2010-11 म्हणजे 2000 आज पण तिथंच गेलं प्रॉफिट बुकिंग, ठीक आहे. म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या. एंट्री केली तर इथंच, नाही तर परत रिटेस्टला. याला आपण रिटेस्ट म्हणतो. काल मार्केट खाली आलं परत 1900च्या झोनला. हा 1900 झोन आहे जिथं ब्रेकआउट आहे. ज्यांनी इथं बाय केला त्यांचं प्रॉफिट बुकिंग संपलं. फ्रेश बाईंग इथंच येते, ठीक आहे. आणि मग ऑप्शन चेन पण बघायचंय. ऑप्शन चेन काय सांगते, 1900 झोन स्ट्रॉंग आहे का. सगळ्यात जास्त ओवाय डेटा 43, म्हणजे हा 1900 झोन आहे. थोडा कमजोर आहे रेजिस्टन्स पेक्षा, पण ओआय डेटा हा पुट साईडला 1900. म्हणजे दोन कन्फर्मेशन. बाकीचे तुम्हाला आर एस आय पी उठे नंतर शोधायचे अजून. मग क्लायंटची चुक काय होतात की एंट्री राईट टाइमला होत नाही, कुठेतरी मध्ये होते. आपली एंट्री चुकली की तुम्ही लगेच पॅनिक होता. मग एंट्री एक्झिट, ठीक आहे. आता हा कोणता स्टॉक मगाशी म्हटलात मी, इन्फोसिस. चला इन्फोसिस आता ओपन केलाय मी. सगळ्यात पहिलं रिझल्ट कधी आहे, 23 जुलैला. फंडामेंटल आधी बघायचं. 23 जुलै म्हणजे लांब आहे, अजून 20 दिवस बाकी, 19 दिवस. सो न्यूज लगेच काही न्यूज नाही याच्यामध्ये. सेक्टर वाईज आयटी सेक्टर ऑलरेडी डाऊन आहे. त्यामुळं अजून पॅनिक व्हायची काय हे नाहीये, गरज नाहीये, ठीक आहे. आयटी सेक्टरमध्ये आता रेजिस्टन्स आलेला आहे. 1600. आता तो काय झाला बघा. मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो ह्याच्यात ट्रेड करताना आपण काय काय बघतो. एकच सेकंड. हा रेजिस्टन्स आहे, अजून वरचा रेजिस्टन्स आहे. प्राइस ऍक्शनचा पहिला रोल. प्राइस ऍक्शन इथं काय झालं, ब्रेकआउट झाला, बरोबर. हा ब्रेक दिला. मग आता इथं पण दोन तीन क्लायंट्स मी असे बघितले की ज्यांनी काय केलं, पोझिशन बाय केली इकडं वरती ह्या झोन मध्ये. आता मी परत सांगेल, तुमची एंट्री कुठं पाहिजे, इथंच पाहिजे. वरती गेला तर वरती हा एक रेजिस्टन्स आहे इकडचा आडवा. आणि ऑप्शन चेन परत एकदा बघायची आपल्याला बाय करताना. बाबा एफ आय चा डेटा काय सांगतो, इन्फी. मी परवाचा डेटा सांगेल, जो 120% स्ट्रॉंग झाला होता ज्या दिवशी स्पाइक दिला. हा 1640, जो आज कमजोर झालाय. तो 1640 ब्रेक होऊ शकतो, ठीक आहे. पण न्यूज बेस आपल्याला कॅरी नाही करायचा. उद्या परवा न्यूज असतील. 1640 ला हा जो झोन होता 8% दिसतोय, तो 120% होता 1640, ठीक आहे. ओआय डेटा म्हणजे 1600चा ब्रेकआउट आणि 1640 ला प्रॉफिट बुक. सो गेला कुठपर्यंत ह्या झोन मध्ये 1644, म्हणजे 1600चा झोन ओआय डेटा. सो आता काल परत वर ओपन झाला, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट झाला कालची कॅन्डल. आणि आज सुद्धा परत तो खाली कुठपर्यंत आला, रेजिस्टन्स एक्झॅक्ट बिकम सपोर्ट. बघा, तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत कुठलाही स्टॉक घेताना. तुम्ही जर ना रोज नवीन स्टॉक शोधत असाल तर अॅक्युरसी येणार नाही, ठीक आहे. काय येणार नाही, त्याचे मुवमेंट, त्याच्या न्यूज, तो कुठल्या सेक्टरमध्ये, ते सेक्टर काय करतंय हे तुम्हाला असं रोज रोज नवीन बघितलं. 7,000 कंपन्या आहेत मार्केटमध्ये नियर बाय. तर रोज रोज नवीन बघितलं तर अजिबात अॅक्युरसी येणार नाहीये. तुम्हाला 5-10 वर्ष मार्केटसाठी द्यावे लागतील, त्यावेळेस पुढे सेक्टर वाईज कुठला स्टॉक सिलेक्शन करायचं कळेल, ठीक आहे. तर इन शॉर्ट काय की एखादा स्टॉक रोज वॉच करा.
रोज तुम्हाला काय समजेल त्याच्यामधले मुवमेंटचा अंदाज येत जाईल आणि न्यूज आधी बघायचं. ठीक आहे, आता इन्फोसिस बाय केलाय ना, तर 1640 ला आज प्रॉफिट बुक करा. ठीक आहे, 1631 किती प्रॉफिट चालू आहे कोणी विचारलं मग? अजून कोणाचे क्वेश्चन आहेत? अमृता तुझी क्वेश्चन आहे ना? आहे का? हॅलो. हा. हा, आता प्रॉफिट चालू आहे एक 1500 रुपये. ऑप्शन मध्ये हा, 1600चा कॉल आहे. 1600चा कॉल आहे. इन द मनी झाला. बुक करा 1640 ला का? 1640चा रेजिस्टन्स कमजोर झालाय. मी परत सांगतो, न्यूज जर काही नाही आल्या तरी तो ब्रेकआउट होईल. आणि न्यूज काय आली तर मग न्यूज बेस पडण्यापेक्षा बुक करून बाहेर पडा. ठीक आहे. आता ओके, कोणाचा 5,000 प्रॉफिट चालू आहे ह्याच्यामध्ये? हेजिंग मध्ये पोझिशन आहे का? इक्विटी मध्ये. इक्विटीज बेस्ट आहे. इक्विटी मध्ये जर होल्ड करू शकता तर करा होल्ड. कारण दोन गोष्टी, आयटी सेक्टर ऑलरेडी डाऊन आहे. टीसीएस 3,400 ला घेण्यासारखा आहे. यस, 3,400 पासूनच बाउन्स बॅक होतोय, 3,400चा झोन. पण टेक्निकली आता ब्रेकआउट थोडा वरती गेलाय, तेव्हा इक्विटी मध्ये घेऊ शकता. इन्फोसिस टेक्निकली बाय करू शकता. ठीक आहे. बाय लेवल रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, प्रॉफिट बुकिंग लेवल 1640चा झोन. पण आज तो कमजोर होतोय, त्याच्यामुळे मी आज जर पोझिशन घेतली असेल तर मी होल्ड करेल. ठीक आहे, मी काल 100% बुक करेल, परवा पण 100% बुक करेल, का आता ओआय डेटा सांगतो प्रॉफिट बुकिंग. ठीक आहे. अजून अ, आपण बजाज ऑटो पण बघू. बजाज ऑटो बघा, आता येस. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काही गोष्टी दाखवतो. आता थोडं वेगळं कन्फर्मेशन आहे. तो ब्रेकआउट होऊन पण खाली का येतोय? आपण मागच्या 3-4 दिवसापासून वॉच करतोय, बजाज ऑटो ब्रेकआउट लेवलला आलाय. बरोबर. काही क्लायंट्सना, मी नाव नाही घेणार कुणाचं, पण चुका समजून द्या, काही क्लायंट्सनं ब्रेकआउटच्या आधीच बाय केला इथं. इथं ना, ही इथं टेक्निकली नाही प्रॉब्लेम बोलता येणार, तुमच्यात ग्रीड येते. मी जे काय सांगतो ना ते नीट लक्षात घ्या. तुमच्यात ग्रीड येते म्हणजे काय? उशिरा बाय करण्यापेक्षा आपण आधीच बाय करून बसू, मग पॅनिक होऊन तुम्हाला लॉस बुक करायची गरज पडते. ठीक आहे. आता हा एक जो सपोर्ट होता, जो रेजिस्टन्स झाला, तो सपोर्ट होतोय. ठीक आहे. हम्म. मग ब्रेकआउट कुठे झाला? तुम्ही इथं बाय करताय, तुम्ही खाली आला की पॅनिक होऊन लॉस बुक करताय, तुमची एंट्री इथंच पाहिजे. आता इथं एंट्री केली तरी मग तुम्हाला एंट्री एक्झिट पण प्रॉपर जमली पाहिजे. काल वरती गेला, खाली आला, आज परत तो ब्रेकआउट देतो. टेक्निकली बरोबर आहे, ब्रेकआउट बरोबर आहे, पण आपण इन्फोसिस बीडीएल मध्ये ऑप्शन चेन बघून प्रॉफिट बुक करतोय. ह्याच्यामध्ये ऑप्शन चेन लांब आहे, पण दुसरं कन्फर्मेशन पिवट आडवा आहे. पी हा आडवा येतोय. मग आता हा एवढा स्ट्रॉंग रेजिस्टन्स असतो का? अजिबात नाही. पण जर काही न्यूज जवळ आल्या असतील, प्रॉफिट बुक करा, बाहेर पडा. ह्याला ब्रेक होऊ द्या. टेक्निकली डायरेक्ट 8,780 म्हणजे 8,700 झोन आहे. त्याच्यानंतर ऑप्शन चेन मध्ये डायरेक्ट 8,900 झोन आहे. 8,900 किंवा 9,000चा हे पोझिशनल असेल. माझी पण ओपन पोझिशन आहे, मी तुम्हाला दाखवतो. प्रॉफिट लॉस बघितला नाही मी अजून. इंट्राडे ट्रेड आहे. आता मी काय करतो, एक सेकंड. हे बघा, 113 रुपये लॉस आहे. लॉसच आहे. आता बघा, दोन गोष्टी महत्वाच्या. टेक्निकली बरोबर आहे, ऑप्शन ट्रेड आहे, म्हणजे आजच्या आज मी बाहेर पडणार आहे. ठीक आहे. आता काल 3,000, काल 2-3 क्लायंट बसले होते, त्यांच्या समोरच हे गेलेले. काल 3,000 प्रॉफिट होता, बुक नाही केला. का तर टार्गेट थोडं मोठं आहे. ठीक आहे. काल पिवटला नव्हता गेला, परवा गेला होता. आता ट्रेड घेताना तुम्हाला तुमचा लॉस आधी ठरवायचा असतो. तुम्ही म्हणाल हम्म. की स्टॉप लॉस हिट होतो आणि वर जातं, नाही. तुमचे 10 पैकी 6 स्टॉप लॉस उद्या तुम्ही प्रॉफिट मध्ये राहाल. पण कधी राहाल? आता ट्रेड घेतलाय मी, तर बिझी आहे, तर माझा स्ट्रिक्टली स्टॉप लॉट लावलेला आहे, त्याच्यामध्ये हार्डली 1,200 ते 1,300 रुपये लॉस होणार आहे. ठीक आहे. पण माझी दुसरी एंट्री लगेच तयार असेल, तो 1,200 अगदी 10 पॉईंट वर आला तरी रिकवर होईल. ठीक आहे. आणि वरती गेला तर 4-5 प्रॉफिट पण होईल. सो रिस्क खूप महत्वाची ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर. आणि आपल्याला पोझिशन कॅरी नाही करायची, का आता विकेंडला डेल्टा खूप जास्त प्रीमियम खातो. ठीक आहे. अजून टेक्निकली बरोबर आहे, फक्त वरती पिवट आडवा आहे, त्याच्यामुळं बुक करत राहायचंय. आणि वन डे नुसार बघून, वन डे नुसार इंट्राडे नाही करायचं, आपण इंट्राडेला जाऊ. 15 मिनिटावर जाऊ आपण. 5 किंवा 15 मिनिटं बघू शकता, एक सेकंड.
बघा, 5 मिनिटावर जाऊ आपण. आता प्राइस ऍक्शन कशाला म्हणतो आपण? आज ओपन झाला इथं, कालचा रेजिस्टन्स, हा हे कालचा ट्रेड. प्राइस ऍक्शन एकदा बघून घ्या रेकॉर्डिंगला, परत परत बघा. प्राइस ऍक्शन कशाला आपण म्हणतो? हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स, ब्रेकआउट विथ गुड व्हॉल्यूम. सकाळी 9:16 स्ट्रेट झाला का? आता ब्रेकआउट हा सकाळी सकाळी झाला. ठीक आहे, वरती गेला, इथं आडवाला डेमा. ठीक आहे, परत तो खाली आला, बिकम सपोर्ट. इथं पण डेमा आहे, 200 डेमा वरती, खाली 200 डेमा, 400 डेमा वरती. तुम्ही नंतर लावून बघा. परत त्याचा ब्रेक केला, परत खाली आला, आज तोच रेजिस्टन्स बिकम सपोर्ट. सो इथून परत वरती गेला, आता साइडवेज होतोय. मग इंट्राडे, वन डेचं कन्फर्मेशन सांगतं पोझिशनल व्ह्यू काय, आणि इंट्राडे सांगतं कुठं घ्यायचा कुठं विकायचा. ठीक आहे, ऑप्शन ट्रेडिंग करताना एवढं बघायचं. अजून बीईएल. सर ऑप्शन ट्रेडिंग करताना म्हणजे पोझिशन जर कॅरी करायची असेल तर त्याच्यासाठी कन्फर्मेशन काय काय घ्यायचे? पोझिशन कॅरी ऑप्शन मध्ये, म्हणजे स्टॉक ऑप्शन मध्ये. स्टॉक ऑप्शन मध्ये हे बघा. आता हा, कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण पोझिशन घेतो, कॅरी करतो, हम्म, आपलं टार्गेट हाय असतं, पण दुसऱ्या दिवशी काहीतरी म्हणजे डिके वगैरे होतं, मग त्याच्यामुळे बऱ्याच वेळा लॉस मध्ये जातो बरोबर. आपण, लॉस लॉस बुक करतो. तर मग जर कॅरी करायचे असेल तर काय कन्फर्मेशन? एक सेकंड, कॅल्क्युलेटर ओपन करा. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करताय तर तुम्हाला ग्रीक्स पार्ट पाहिजे. मला नाही वाटत किती 40 लोक जॉईन आहेत, 40 लोकांपैकी 10 लोकांचे पण ग्रीक्स तोंडपाठ असतील. तोंडपाठ म्हणजे कॅल्क्युलेशन तोंडपाठ असतील. आणि ऑप्शन ट्रेडिंग करायचं म्हणलं तर ग्रीक्स लगेच जमलं पाहिजे. हे बघा, समजा मी बजाज ऑटोचा कॉल कॅरी करायचा विचार करतोय. ठीक आहे, आपण जस्ट थेरोटिकल एक्झाम्पल घेऊ. लॉट साईज आहे 75 ची. मला वाटतंय बजाज फायनान्स, सॉरी, बजाज ऑटो मॅक्झिमम 100 पॉईंट वर जाईल. ठीक आहे, आता जर आजच्या 100 पॉईंट वर गेला तर प्रीमियम किती वाढेल, प्रॉफिट किती होईल, हे पण मला माहित पाहिजे. बरोबर. मग आता ह्याचा डेल्टा 0.50 आहे फॉर एक्झाम्पल, तर माझा प्रीमियम किती वाढेल? कोण सांगेल? 2 सेकंदात, 5 सेकंदात. 50 प्लस प्रीमियम वाढेल. 50 गुणिले 75 माझा एवढा प्रॉफिट होईल, जे काही 4,000 रुपये असेल. ठीक आहे, मॅक्झिमम 3-4 हजाराच्या आसपास असेल. ठीक आहे, आता मी जर पोर्शन कॅरी करतोय आणि थिटा 10 रुपये, तर सोमवारी काय होईल? सोमवारी 100 पॉईंट वर गेला, डेल्टा वाईज 50 पॉईंट प्रीमियम वाढला, थिटा मायनस झाला. शुक्रवार शनिवार रविवार -30, तुमचं 20 पॉईंटच प्रॉफिट होईल. 75 गुणिले 20, मार्केट 100 पॉईंट वर गेलं, 1,500 रुपये प्रॉफिट होणार आहे. पण मार्केट फक्त 20 पॉईंट, 100 पॉईंट न जाता 30 पॉईंटच वर गेलं, तर 30 पॉईंट वर गेलं तर 30 गुणिले डेल्टा किती? 15 पॉईंट मार्केट वर जाणार आहे. आणि थिटा सांगतो -30, 1,500 प्रॉफिट नाही, 1,500 लॉस होईल. वर गेलं तरी फ्लॅट ओपन झालं तर पूर्ण थिटाचा लॉस किती? 30 गुणिले 75, 2,000, जे काय असेल ते कॅल्क्युलेशन करूया. खाली ओपन झाला तर डेल्टा पण लॉस, थिटा पण लॉस. मग आता मला सांगा, जर तुमचं टार्गेट आहे 100 पॉईंट सोमवारी, टार्गेट बरोबर आहे टेक्निकल वाईज, पण तुम्ही ऑप्शन घेताय आणि थिटा तुमचा प्रीमियम खातोय. एवढं कॅल्क्युलेशन बोटावर मोजायचं आणि मग ठरवायचं कॅरी करू का नको. कॅरी केलं, फ्लॅट ओपन झाला तरी लॉस. कॅरी केलं, थोडाफार वर गेला तरी लॉस. कॅरी केलं, खाली ओपन झाला तर 100% लॉसच. कॅरी केलं आणि खूप वर गेला तर तुमचा प्रॉफिट आहे. मग 3 ते 4 सिनारिओ पैकी फक्त एक सिनारिओ तुमच्या फेवर मध्ये असणार आहे. बीईएल चेक करू आपण. बीएल बीएल हा, मला नाही वाटत तुम्ही टेक्निकल बेसवर घेतलेला आहे. हा वाढतोय वाढतोय म्हणून घेतलाय, बरोबर. हम्म.
न्यूज बेस, हा तेच न्यूज बेस घेतलेला आहे. न्यूज, बघा रिटेल लोकांचा प्रॉब्लेम काय होतो, की न्यूज आपल्याला झाल्यावर समजतं तुम्हाला ना, टेक्निकली तो, आता तो आज सपोर्ट घेईल इथं, ठीक आहे. इंट्राडे फक्त सांगतोय, उद्याचा व्यू अजिबात समजदार नाही, कारण टेक्निकली तो भरपूर हायला आहे. RSI पण 70च्या आसपास आहे. 426 जास्त आहे. आता सगळ्यात OI स्ट्रॉंग आहे 430चा, ठीक आहे. मग तुम्हाला ही पोझिशन आहे ना, 430 म्हणजे बरोबर 430-32 ला जातोय. आणि आजचा हाय काय आहे, डेटा बघितला असेल तर 430ला प्रॉफिट बुकिंग जास्त आहे. आणि खाली पोझिशनल 420 आहे. मग तुम्ही आता काय करा, ऑप्शन असेल तर इंट्राडेला एक छोटीशी ट्रेंड लाईन मार्क करतो, एक सपोर्ट मार्क करू आपण. ह्याच्या खाली असेल देऊन टाका. लॉट किती, एक का दोन आहेत? एकच आहे. अजून एक लॉटची कॅपॅसिटी असेल आणि लॉस हा 2-3 हजाराच्या वर होत नसेल, तर एक लॉट इथं आला की ॲव्हरेज करा. आणि दोन्ही लॉटला सोबत इथं स्टॉप लॉस द्या, 425चा स्टॉप लॉस द्या, ठीक आहे. आणि घेऊन काय लगेच प्रॉफिटची वाट नाही बघायची, कॉस्ट टू कॉस्ट आला किंवा एक रेजिस्टन्स मार्क करतो इथं, हा इथं गेला की दोन्ही सोबत काढून टाका. ऍव्हरेज का करायचंय, ब्रेक इव्हन जरा जवळ येईल, ठीक आहे. त्याचा फोटो काढून इथून हे करा. हा, बाकी निफ्टी साईडवेजच राहील. निफ्टी आज 300च्या खाली नाही जाणार. नाही जाणार म्हणजे न्यूज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नाही जाणार. मार्केट हलकं झालेलं आहे, मार्केटला पण माहिती आहे की जास्त काय वर्स्ट न्यूज नाही येत मार्केटमध्ये. टॅरिफ हा टेम्पररी इश्यू असेल आणि तो कायमचा सॉर्ट होणार आहे. मार्केटसाठी महत्वाचं काय की हा इश्यू कायमचा सॉर्ट होणार आहे टॅरिफचा, कारण ते अमेंडमेंट आणतायत, ऍक्ट आणतायत त्याच्यावरती. आणि सगळ्या देशांसाठी, असं नाही की चायनासाठी मोठा आणि आपल्यासाठी कमी, नाही, सगळ्यांसाठी आता सोबत लॉन्च करतायत, ठीक आहे. आणि भारतासाठी त्यांना रिलेशन खराब नाही करायचं म्हणून थोडं आधी ट्रेड डील साईन करायचा प्रयत्न करतात. सगळे न्यूज ऍक्च्युली मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहेत. फक्त एक डीप भेटला तर बाईंग चान्स, ठीक आहे. अजून IPO, तर ONGC. ONGC, ONGC साठी ना, हम्म. ONGC साठी तुम्हाला मेजर, तुम्ही ना एक सिंपल सांगतो, ONGC बघताना, ONGC स्टॉक बघताना ना, हे नका बघू. ONGC चार्ट शक्यतो इग्नोर करा. बघायचं काय, काय वाटतं? हा हिरो मोटो काप आहे, हा नाही बघायचा. तुम्हाला काय वाटतं, काय बघेल मी? मी बघेल ब्रेंट क्रूड. क्रूड ऑइल. हा, क्रूड ऑइल, क्रूड ऑइल सर. येस, क्रूड. बघायचंय मला क्रूड. वन डे चार्ट नुसार बघायचं. 250. हम्म. थोडेसे लाईन हे ऍडजस्ट करा, ठीक आहे. खालचा सपोर्ट आहे, एवढा स्ट्रॉंग नाही आहे. हे बघा, ONGC जो आहे हा, यांचा मेन बिझनेस क्रूड ऑइल, ऑइल अँड नॅचरल गॅस. मग क्रूड ऑइलचे रेट वाढले तर ह्यांच्यासाठी चांगलं की खराब आहे? चांगलं. चांगलं. मग ONGC चार्ट इग्नोर करा, क्रूड ऑइल वॉच करा. क्रूड ऑइलला स्पाइक दिला, ONGC 2-4% वर जाईल. जेव्हा ह्याच्या वरती जाऊन सस्टेन राहील, ठीक आहे,
क्रूड तेव्हा जरा जास्त मुवमेंट येईल. आणि हे कधी होईल? क्रूड ऑइल जास्त वाढत नाही. क्रूड ऑइलला कंट्रोल करायचं सगळे गव्हर्नमेंट काम करतात, कंट्रोलमध्ये ठेवायचं. कारण भरपूर मोठ्या मोठ्या कंपन्यांचा मेन रॉ मटेरियलच क्रूड ऑइल असतं, आणि ते वाढलं तर डायरेक्ट मग प्रॉफिट मार्जिनवर परिणाम होतो क्वार्टर रिझल्टचा. त्याच्यामुळं क्रूड ऑइल कंट्रोलमध्येच राहतो. पण जर इथून गेलं तर टेक्निकली थोडाफार वाढेल. ओएनजीसी वॉच करायचं असेल, बाय करायचं असेल, आता करायला चांगली लेवल आहे त्याची फंडामेंटली. पण ह्याच्यावर गेला तरच ओएनजीसी चांगला 260-65 वगैरे जाईल. आता किती चालू आहे ओएनजीसी? 244. 244. ठीक आहे. आयटीसी. प्रीतम सर, आयटीसी काल प्रॉफिट बुक केलं होतं? आता परत घेतलंय काय? आयटीसी मध्ये काल तुम्हाला, घेऊ का थांबा, काल तुम्हाला मी काल सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, की जोपर्यंत आयटीसी हा जो रेजिस्टन्स आहे, बिकम सपोर्ट होल्ड करतोय, तोपर्यंत बाय ऑन डीप करा. इथं बाय करा. आणि मी टार्गेट पोझिशनल हे लावतोय, पण 1%, अर्धा टक्का जरी भेटला तरी बुक करत राहा. न्यूज बेस, न्यूज क्लिअर झाला इथपर्यंत जाईल. हा एक एंट्री पॉईंट असेल, कालचा एंट्री पॉईंट, परवाचा एंट्री पॉईंट, त्याच्या आधीचा. तो इथे ऍड करत राहा 410 ते 11च्या झोनमध्ये. आणि छोटासा स्टॉप लॉस. आणि ट्रेड करताना 15 मिनिटावर जायचं, महत्वाचं. 5 किंवा 15. आता आयटीसी बाय करताना मला स्कॅल्पिंग करायचं असेल तर मी हा एक ब्रेकआउटची वाट बघेल. बघा आता हे तुम्हाला असं लगेच प्रॅक्टिस करायची. मी आधी वन डे चार्ट बघितला. मी आधी 5 मिनिटावर डायरेक्ट जाणार नाही. वन डे नुसार स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मग आता ब्रेकआउट विथ गुड व्हॉल्यूम, मला मुवमेंट दिसली ब्रेकआउट विथ गुड व्हॉल्यूम, मी बाय करेल. आणि मग वरचं टार्गेट जे काही असेल ना, टेक्निकली शोधायचंय, मॅक्झिमम हे असेल, याचं बुक करत राहायचंय. ह्याच्या खाली मात्र तुम्हाला बघायचं पण नाही, त्याच्याकडे परत काढून टाकायचा, परत बघूच नका. पोझिशनली खाली अजून 400 वगैरे. ठीक आहे. आणि महत्वाचा रिस्क मॅनेज. बघा, ट्रेड घ्यायच्या आधी ना प्रॉफिटची अपेक्षा नाही करायची. लॉस किती घेऊ शकतो हे ठरवायचं. ठीक आहे. बघ, 2000 कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटी कशी, इन्व्हेस्टमेंट किती, त्याच्यावर. डन. बाकी आयपीओ एक आहे. आयपीओ 7 तारीख आज शेवटचा दिवस आहे. 5 वाजेपर्यंत अप्लाय करू शकता. क्रायझॅक 1 लॉट अप्लाय करू शकता. कंपनी काय करते तर कंपनी बी टू बी एज्युकेशन मध्ये काम करते. चांगला आयपीओ. एचडीबीचा आयपीओ काय केला, ठेवलाय, काढला सगळ्यांनी. बघा, फंडामेंटल ते तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल, मी टाकली होती व्हिडिओ, त्याच्यात पाहिलं असेल तर समजलं असेल थोडंफार. फंडामेंटली कॉम्पिटिशन भरपूर आहे. बजाज फायनान्स अजिबात त्यांना वर येऊ देणार नाहीये. पी रेशो त्यांचा महाग आहे. अजून एनपीए महाग आहे. महाग म्हणजे वाढलेला आहे. सो लॉंग टर्मला नाही. प्रॉफिट गेन भेटला 15-20%. आणि 30%, काही क्लायंटला मी सांगतोय 30%पर्यंत थांबा. का? कारण ह्याच्यामध्ये ग्रे मार्केटमध्ये तो 1200 ते 1300च्या आसपास भेटत होता. आता भेटतोय. आता तो लॉन्च झाला की तिला 740ला काहीतरी भेटला, आणि 860. तर ऍटलिस्ट 1200 पर्यंत ते लोक विकणार नाहीत. मग 40 दिवसाच्या आत काय असतं, एंजल इन्व्हेस्टर्स पैसा काढतात. 40 दिवसात लॉक इन पिरियड असतं. मग 40 दिवसानंतर तो परत करेक्शन देऊ शकतो खाली. म्हणून म्हणून एक सेकंड, तो बुक केला तरी चालेल. आणि हा जो आहे 1 लॉट करू शकता. कंपनी ना ह्याच्यात काम करते. कशात काम करते कंपनी? एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काम करते. एक जवळपास 172 युनिव्हर्सिटी सोबत टाइप आहे. क्रायझॅक आयपीओचं सांगतोय. 172 युनिव्हर्सिटीला स्टुडंटचे ऍडमिशन करून देते, आणि त्याच्यात जे काही कमिशन असतं ते त्यांचा प्रॉफिट असतो. 2020 नंतर ज्यावेळेस ऑनलाईन एज्युकेशनवर जास्त फोकस लोकांनी केला, त्यावेळेस ह्यांचे इन्कम प्रॉफिट मार्जिन 200% वाढत गेले. आणि आता पण त्याचं प्रॉफिट मार्जिन खूप चांगलं आहे त्याच्यामुळं. आणि युनिक बिझनेस आहे. युनिक बिझनेस म्हणजे काय, की ह्यांना कॉम्पिटिशन खूप कमी आहे. त्याच्यामुळं लॉंग टर्मला पण ठेवू शकता. प्राइस आहे. 5 तारखेपर्यंत वेळ आहे. 1 लॉट अप्लाय करा. 2 लॉट अप्लाय केले, नशीब भेटला तर 1 लॉट प्रॉफिट मार्जिन भेटलं, काय बोलतो आपण त्याला, लिस्टिंग गेन भेटला की बुक करा. 1 लॉट लॉंग टर्मला ठेवू शकता जर कॅपॅसिटी असेल तर. अजून
बजाज हाऊसिंग काय वरती यायचे चान्सेस आहेत. हाऊसिंग मध्ये बजाज हाऊसिंग चेक करा आपण तसं. अजून ठीक आहे, बजाज हाऊसिंग पण बघू आपण. अजून काय मेसेज आहे वैभव? एल टी. एल टीचं ना मी रेडीमेड ऍसेस आहे ते दाखवतो एकदा. नाही, एल टी चेक करावं लागेल. एल एन टी ना, टायटन ठीक आहे. हो, L&T, दर्शन अँड टर्बो. हम्म. दर्शन and टर्बो. हा एल टी. महत्वाचं ना ऑप्शन चेन इथं बघायची आहे. हा जो काही रेजिस्टन्स बनलेला आहे त्याच्यावरती अजून गेला तर ब्रेकआउट, अदरवाईज नो. तुमचा ब्रेकआउट इथं झालाय, डेमा ब्रेक केलाय, ब्रेकआउट ऑलरेडी झालेला आहे याचा, आणि इथंपर्यंत प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. सो हा रेजिस्टन्स बिकम सपोर्ट पण स्ट्रॉंग नाहीये. ह्याच्यावरतीच एक बाईंग प्रेशर असेल, नाही तर डेमाला परत ऍड करू शकतो थोडंफार. एल टी, टायटन, SBI. टायटनचा हे सेम रेडियम आहे. काही गोष्टी ना ह्या न्यूज बेस्ड गोष्टी आपण गृहीत धरत नाही. 4 एप्रिल, 4 एप्रिल, 4 एप्रिलला टॅरिफ अनाऊन्स झाला होता. सो न्यूज बेस पडले, आपण प्राइस ऍक्शन मध्ये गृहीत धरत नाही. इलेक्शन आणि 4 एप्रिल टॅरिफ. अजून टायटन. टायटन हा, टायटनचा चार्ट बघून घ्या. रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, ब्रेकआउट, बिकम सपोर्ट, परत पोलंड फ्लॅग बनलाय, ब्रेकआउट झालाय, आणि आता हा रेजिस्टन्स, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट घेतोय. एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, पण इथं फ्रेश एंट्री नाही होऊ शकत. तेवढा पण स्ट्रॉंग नाहीये फ्रेश एंट्री. इथं फक्त प्रॉफिट बुकिंग होतंय, घेतला तरी छोटासा स्टॉप लॉस ह्या झोनच्या खाली. आणि फ्रेश एंट्री इथं प्रॉफिट बुकिंग संपलं की 3,500चा झोन फ्रेश एंट्रीला. SBI, SBI ऑलरेडी दिलेल्या ग्रुपमध्ये, जोपर्यंत हा झोन ब्रेक करत नाही SBI, तोपर्यंत बाय नाही करायचा. SBI ला जरा स्ट्रॉंग कन्व्हिक्शन आहे आमचं. का? कारण बँकिंग सेक्टरमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये HDFC वाढला, ICICI वाढला, कोटक पण वाढला. कोटक भरपूर वाढलाय, कोटक पण चेक करू आपण. त्याचं टेक्निकली प्रॉफिट बुकिंग पण झालं, पण SBI वाढत नाहीये. PSU बँक अजून वाढलेल्या नाहीत चांगल्या. तर एकदा का PSU बँकना ब्रेकआउट दिला की SBI पण जाईल चांगला. सो त्याच्यावर एक दोन क्लायंटने इथंच बाय केला हायला, ज्या दिवशी ग्रुपमध्ये दिला ब्रेकआउटच्या वरती घ्यायचंय, इथं नाही घ्यायचं. हा, कोटक ऑलरेडी प्रॉफिट बुक करून खाली येतोय, इथं आला की प्रॉफिट बुकिंग संपल. पण सेम ब्रेकआउटची वाट बघायची आपल्याला SBI ह्याच्या वरतीच. 830च्या वरती जाऊ द्या. 800ला, 800चा वय जरा स्ट्रॉंग आहे, तो कमजोर झाला की 800च्या वर ब्रेकआउट होईल. डन इथपर्यंत. ओके. US आणि इंडियामध्ये जर ट्रेड डील साईन झाली तर ऍग्री स्टॉक्स कोणते? बघा, डिपेंड आहे की ते टॅरिफ किती लावतील. इंडिया आणि US ह्यांचं कन्व्हिक्शन झालं पाहिजे, म्हणजे समझोता झाला पाहिजे की हा, समजा आता चालू आहे 50% समजा फॉर एक्झाम्पल हा, आणि US म्हणलं चला ठीक आहे आम्ही कमी करतो, 30 वर तुम्ही ऍग्री व्हा, तर ठीक आहे. मग जर ट्रेड डील मध्ये जेवढा आत्ता आहे तेवढाच ठेवला तर जास्त काही इम्पॅक्ट नाही होणार. जर कमी केला तर इम्पॅक्ट होईल. हे आपण ना, जर ट्रेड डील साईन झाली तर ग्रुपमध्ये आपण डिस्कस करू परत. ठीक आहे, कारण त्याचा इम्पॅक्ट जर तर असा असेल. बजाज फायनान्स मग अशी कोणी विचारलं होतं, बजाज फायनान्स सकाळी एका, एक सेकंड,
हम्म. बजाज फायनान्स काल एका सपोर्टला होता. सर या न्यूजचा हम्म. बजाज फायनान्स आहे ना, त्याचा जो अप ट्रेंड चालू आहे तो एक मेजर सपोर्ट आहे. जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर मात्र बिअरिश व्यू असेल डेमापर्यंत. ठीक आहे. आणि जोपर्यंत सेक्टर वाईज चांगला चालू आहे म्हणून सपोर्ट होल्ड करेल. जर ब्रेक केला तर मग एक तर बाय करू नका, बाय तर करायचंच नाही. हा सपोर्ट ब्रेक केला तर ट्रेंड लाईन वाईज इथपर्यंत येईल. हा फर्स्ट टार्गेट त्याचा डेमो असेल. हा. सर या टॅरिफच्या न्यूजचा कमोडिटीवरती काय impact? सेक्टर वाईज असेल. कम्युनिटीवर पण होईल. ऍग्री सेक्टरमध्ये जास्त इम्पॅक्ट होईल त्यामुळे कम्युनिटीवर होईल. गहू, ज्वारी, बाजरी, सोया ह्यांच्यामध्ये पण इम्पॅक्ट जास्त होईल कम्युनिटी मार्केटमध्ये. ठीक आहे. परत तेच की किती करते अनाऊन्स त्याच्यावरती ठरेल. बरं आता मला सांगा की आपण जर असंच लाईव्ह दर वीक मधून एक घेतलं तर तुम्हाला कुठला टाइम पॉसिबल राहील जेणेकरून तुम्ही शांत डोक्यानं मार्केटचा ऍनालिसिस स्वतः पण करू शकता ऐकून. चालू मार्केटमध्ये असेल दुपारी 12-1च्या दरम्यान की रात्री 8-9. वीक मधून एकदा आपण सुरू करू. आणि जर वाटलंच तर आपण डेली तर नाही पॉसिबल होणार, पण मंडे किंवा हा मला वार सांगा आणि टाइम सांगा. प्रत्येकाचा आपापला रिकमेंड 5 मिनिटं लागतील. मी त्याच्यावर एक मिडल पॉईंट काढू. छान कन्सेप्ट आहे सर हा. हं? हं. छान कन्सेप्ट आहे हा. त्याच्यानुसार ना. दुपारचं घेतलं ते संध्याकाळचं जरा थोडस दमलेलं असतं माणूस कामाने. ओके. सो टाइम चालू मार्केटमध्ये. आता ह्याच्यातून ना हो एक गोष्ट हो. मला रिअलाइज अशी होते की ना भरपूर लोकांचं लक्ष निम्म मार्केटकडे निम्म इकडे आहे. मला आता तुम्ही सांगा चालू मार्केटमध्ये घेतलेलं बेटर राहील की. सर म्हणजे याचं या क्लास म्हणजे जे सेशन घ्यायचं आहे त्याचं हे काय आहे म्हणजे हं. उद्देश काय आहे? काय काय सेशनचा आवाज येतोय? हॅलो, बोला. आवाज येतो सर? हा येतोय येतोय बोला. सर हे तुम्ही जे सेशन म्हणताय घ्यायचं म्हणजे ते कशासाठी घ्यायचं म्हणताय? आता जे घेतलं तेच. यातून काय तुम्हाला म्हणजे थोडंफार डिस्कशन काय होणार? ओके. डिस्कशन काय होणार? आता पर्सनल गोष्टी तर नाही होणार, मार्केटवरच होणार. जे काय मार्केट सिनारिओ सर असतील. प्राइस ऍक्शन साठी एक सेशन घ्या ना. प्राइस ऍक्शन साठी आपण असंच मग ह्यातूनच तुम्हाला शिकायला भेटेल. चालू मार्केट कंडिशन वरती किंवा हा आता हा स्टॉक हा सेक्टर वाटतोय अशावरती घेऊ शकतो. तुमचे डाऊट्स क्वेश्चन जे काय असतील ते त्याच्यावरती जास्त होईल. आणि चालू सिनारिओ मार्केटवरती जो काय असेल त्याच्यावरती जरा जास्त होईल. रोज घेतलं तरी काय अडचण नाही सर. ठीक आहे. रोज आपण ट्राय करू, आठवड्यातून एकदा तर करू आपण सुरू. आठवड्यात एक कसं वेगळं होईल. आठवड्यातून एकदा का म्हणतोय मी, कारण पूर्ण आठवड्याचा व्ह्यू मार्केटमध्ये काही न्यूज असतील. बघा आता तुम्ही जास्त करून ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तुम्हाला रोज चांगलं वाटेल, पण काही इन्व्हेस्टर पण आहे त्याच्यामध्ये ज्यांना मार्केट आता कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे. विदिन अ मार्केट आपण ट्राय करू. मार्केट कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे म्हणजे बघा सपोज मी इन्व्हेस्ट करतोय किंवा मी हेजिंग करतोय, मी स्विंग ट्रेडर आहे. तर मला मार्केट आपण ना डाव थेरी फॉलो करू. इथं डाव थेरी सांगते की मार्केट अक्युमुलेशन फेजमध्ये का आता युफोरिया आलाय. मग मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग एक्सपेक्टेड आहे का फ्रेश बाईंग आहे, मार्केट अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे. या ऍटलिस्ट या गोष्टी जरी समजल्या तरी तुम्हाला क्लिअरिटी राहते बाबा कुठल्या साईडला बसायचं. ठीक आहे. तर ट्राय करू आपण. आठवड्यातून एकदा तर होईल. सर मग फ्रायडेलाच घेऊ शकता आफ्टर मग. फ्रायडेला चालेल. ठीक आहे. मला तुम्ही ना सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये आपापला टायमिंग सांगितलं ना तरी चालेल. आम्ही त्याच्यातून एक मध्य काढू जो आम्हाला पण पॉसिबल पाहिजे. येस. काइंडली कंडक्ट
वीकली सेशन, हा तेच म्हणतोय मी, आपण वीकली सेशन म्हणजे आठवड्यातून एकदा. मे बी मग विकेंडला काढू शकतो किंवा मंडेला पण काढू शकतो आपण, म्हणजे मंडेला फ्रेश मूड राहतो जरा मार्केटचा. मग तुम्हाला ना ह्यातून माझा अनुभव असा आहे की तुम्ही यातून ना ऍटलिस्ट राईट पाथवर याल. भरपूर क्लायंट्स टेक्निकल जर हे झालं, टेक्निकल म्हणून चुका व्हायला लागल्या की मग ऑटोमॅटिक ते टेलिग्रामवर शिफ्ट होतात. ठीक आहे, मग यातून तुम्ही स्वतः ऍटलिस्ट स्वतःचा ऍसेस करायला सुरुवात करा. ठीक आहे. मंडे, हा याचं रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग भेटेल, रेकॉर्डिंग पण परत ऐका, युट्यूबला पोस्ट होईल. ठीक आहे. ठीक आहे, आपण मंडे टाइम ठेवू. एखादा मंडे मिस झाला तरी समजून घ्या. ठीक आहे, ट्राय करेल एव्हरी मंडे आपला लाईव्ह सेशन होईल, आयदर चालू मार्केट मध्ये किंवा आयदर वीक रात्री. रात्री किती जणांना पॉसिबल आहे? 6 ते 8, 7 ते 9 असं काहीतरी. रात्री किती जणांना पॉसिबल आहे? कारण जेव्हा मार्केट चालू नसेल ओके. तेव्हा तुम्ही रात्री काय करू शकता, पूर्ण लक्ष इकडे देऊ शकता. रात्री पॉसिबल आहे सर. हम्म? रात्री बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, डन. आपण मंडे जर चालू मार्केटमध्ये नाही पॉसिबल झालं तर रात्री घेऊ 7 ते 9 वगैरे. ठीक आहे, फ्री टाइम तुमचा जो काय असेल त्याच्यानुसार थांबायचं. ओके. ओके सर. येस, ओके, थँक्यू. थँक्स.